नमस्कार महाराष्ट्र. आत्ताच 2 मिनिटापूर्वी तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. कोणकोणत्या तालुक्यामध्ये एप्रिलचा हप्ता वितरण झालेला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आत्ताच 2 मिनिटापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की पहा. चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आजचा पहिला तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा दर्यापूर. या तालुक्याला 2500 रुपये आत्ताच 2 मिनिटापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. अहिल्यानगर संगमनेर येथे देखील अनुदान जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परतूर तालुक्यामध्ये देखील आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे. परतूर तालुक्यानंतर अकोट तालुक्याचा समावेश आहे अकोला विभागातील. येथे देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच पैसे 2500 रुपये जमा झालेले आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुक्यांची माहिती आहे, ज्यामध्ये पुढील तालुका आहे अचलपूर. अचलपूर तालुक्यामध्ये 2500 रुपये आत्ताच जमा झालेले आहे. त्याचबरोबर अंजनगाव सरोजी या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच पैसे जमा झालेले आहे. आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची यादी आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुढील तालुक्यामध्ये देखील अनुदान जमा झालेले आहे. बीड शहर आणि बीड ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आता जमा करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढील तालुका आहे धारापूर. धारापूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. केज तालुका आहे बीड विभागातील केज या देखील तालुक्यामध्ये आत्ताच 10 मिनिटाच्या आत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती आलेलं आहे. उर्वरित लाभार्थ्यांना सायंकाळपर्यंत अनुदान येईल अशी माहिती मिळालेली आहे. पुढील देखील तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. तो देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते आत्ताच बल्हारपूरमध्ये आत्ताच अनुदान जमा झालेलं आहे. ब्रह्मपुरीमध्ये देखील अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. त्याचबरोबर बाबुळगाव आणि वणी या देखील 2 तालुक्यामध्ये आत्ताच अनुदान जमा झालेलं आहे. पुढील तालुका आहे तो म्हणजेच अंबेजोगाई. या देखील तालुक्यामध्ये आत्ताच 5 मिनिटापूर्वी अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केल्या गेलं आहे. तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा. पुढील तालुका आहे वसई. वसई आणि विरार या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच अनुदान जमा करण्यात आलेलं आहे. पुढील तालुका आहे वाडा. वाडा तालुक्यामध्ये देखील आत्ताच काही मिनिटापूर्वी अनुदान जमा झालेलं आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना उद्यापर्यंत वाडा या तालुक्यामध्ये अनुदान येऊन जाईल, त्यामुळे काहीही चिंता करू नका. पुढील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे चिमूर तालुका आहे चंद्रपूर विभागातील. येथे देखील अनुदान आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. म्हणजे येथे जमा झालं आहे ही माहिती मिळालेली नाही आहे, तर लवकरच जमा करण्यात येणार आहे. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहाल तोपर्यंत कदाचित अनुदान जमा देखील झालेलं असेल. पुढील जो तालुका आहे तो म्हणजेच जिवती तालुक्यामध्ये अनुदान जमा झालेलं आहे. कोरपणा या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती चंद्रपूर विभागातील कोरपणा येथे देखील पैसे वितरित झालेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. तर सर्व लाभार्थ्यांचे आभार, धन्यवाद आपण म्हणूया किंवा त्यांचे अभिनंदन म्हणूया आभारापेक्षा, की त्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा झालेलं आहे. जर तुमच्या खात्यात अनुदान जमा झालेलं असेल आणि तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. पुढे देखील काही तालुक्यांची यादी आहे जे आपण जाणून घेऊया ज्यांना अनुदान जमा झालेलं आहे. गंगापूर तालुक्यामध्ये अनुदान आत्ताच जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर या देखील विभागामध्ये म्हणजे ज्यांचा तालुका आणि जिल्ह्यात संभाजीनगर आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील अनुदान आता जमा झालेलं आहे. सिल्लोड तालुका आहे संभाजीनगर येथील, तेथे देखील आता अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. फुलंब्री या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर
पुढील जो तालुका आहे वैजापूर तालुक्यामध्ये देखील आत्ताच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. जशी माहिती येईल तर तुमच्यापर्यंत पुढील व्हिडिओ येणार आहे. त्यानंतर धाराशिव या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उमरगा या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. त्यानंतर परांडा या देखील तालुक्यात अनुदान जमा करण्यात आलेलं आहे. तुळजापूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे त्यात जमा झालेलं आहे. क्षमा असावी, तुळजापूर हे नाव मला घ्यायचं होतं, तर तुळजापूरमध्ये देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. उर्वरित या जिल्ह्यातील तालुक्यांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. जशी माहिती प्राप्त होईल तर ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. साक्री तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आत्ताच 5 मिनिटापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. त्याचबरोबर धुळे विभागामध्ये देखील आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे. तर ही अत्यंत आनंदाची बाब आहे की धुळे विभागामध्ये देखील आता अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर शिवपूर तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान 5 मिनिटापूर्वी जमा करण्यात आलेलं आहे. पुढील तालुका आहे त्याचं आत्ताच नाव स्क्रीनवरती शो होत आहे, तो म्हणजेच सिंदखेडमध्ये देखील आत्ताच 1 मिनिटापूर्वी लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. माझ्या स्क्रीनवरती जस्ट नोटिफिकेशन आलं आणि त्याचं नाव जे आहे तर ते इथे शो होत आहे. ठीक आहे. विदर्भातील दुर्मिळ भाग चंद्रपूर आणि गडचिरोली विभागाची काही माहिती मिळालेली आहेत. चंद्रपूरचे काही तालुके आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर अहेरी, गडचिरोली विभागातील अहेरी या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. पुढील तालुका आहे आरमोरी तालुका, याला देखील अनुदान मिळालेलं आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे. भामरागड या देखील तालुक्यामध्ये गडचिरोली विभागामध्ये पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहे. चामोर्शी तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे अशी माहिती मिळते आहे. पुढील तालुका वडसा जो तालुका आहे तर येथे देखील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे. धानोऱ्यामध्ये देखील लाभार्थ्यांना आत्ताच काही मिनिटापूर्वी जे आहे तर ते पैसे मिळालेले आहेत. आणि शेवटचा तालुका जो आहे या जिल्ह्यातील तो सिरोंचा या देखील तालुक्याला अनुदान मिळालेले आहे. उर्वरित जे तालुके आहेत तर त्याची माहिती प्राप्त अद्याप झालेली नाही आहे. जशी माहिती येईल तसा लगेचच पुढील व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये जर स्क्रीनवरती माहिती आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पुढे देखील आणखी बरेच तालुके बाकी आहेत. तुमचा कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पैसे आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. पुढील जो तालुका आहे अर्जुनी मोरगाव या देखील तालुक्याला आता अनुदान आज येणार आहे. आलेली अशी माहिती मिळालेली नाही. देवरी तालुक्याचं देखील नाव आलेलं आहे, याला देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. तर गडचिरोली आणि गोंदिया या विभागातील भंडारा गोंदिया या विभागातील एवढ्याच तालुक्यांचं नाव जे आहे तर ते मला शो होत आहे, गोंदिया विभागातील खास करून. पुढील जो तालुका आहे तर तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे हिंगणघाट, वर्धा विभागातील हिंगणघाट येथे देखील अनुदान जमा झालेलं आहे. त्यानंतर हिंगोली या देखील विभागामध्ये आत्ताच पैसे आलेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. पुढे देखील 20 ते 25 तालुक्यांची नावे आहेत. या यादीमध्ये वाढ होऊ शकते आणि आणखी तालुक्यांची नावे ॲड होऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत. कळमनुरी तालुका आहे, येथे देखील लाभार्थ्यांच्या खात्यात 2500 रुपये काही वेळापूर्वी जमा झालेले आहे. वसमत तालुक्याची माहिती मिळते. वसमत या देखील तालुक्यामध्ये आत्ताच अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील तालुका देखील महत्त्वाचा आहे. शेगाव तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्याकडे आणखी आहेत. आणखी 15 ते 20 तालुके आहेत. ते आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका.
तसेच जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील जो तालुका आहे तो खास करून जळगाव खान्देश या विभागातील तालुक्यांची नावे इथे शो होती आहे. अंबळनेर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर भदगाव जे आहे तर या देखील तालुक्याला आत्ताच अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी देखील तालुक्यांची नावे इथे शो होती आहे. भुसावळ या देखील तालुक्याला 2500 रुपयाचा लाभ 10 ते 15 मिनिटापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. बोदवड या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर बोदवड तालुक्यातून कोण लाभार्थी आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे, कारण बोदवड या तालुक्याची माहिती मला वाटतं आता पहिल्यांदाच आपल्याकडे आलेली आहे. याआधी बऱ्याचदा माहिती त्याकडून मिळत नव्हती, त्यामुळे लाभार्थी बोदवळचे आहेत की नाहीत ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. 40 गावामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच धरणगाव येथे देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती 2500 रुपयाचा लाभ 5 ते 10 मिनिटाच्या आत देण्यात आलेला आहे. तर आपण खाते चेक करावे. एरंडेल तालुक्याचं देखील नाव इथे समोर येत आहे आणि जळगाव आणि त्यानंतर जामनेर या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे पाचोरा या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे. याच विभागातील पाचोरा हा तालुका आहे, याला देखील लाभ मिळालेला आहे. त्याचबरोबर आणखी देखील बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्यापुढे आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणामुळे आपण उर्वरित जसे नाव आपल्याकडे येत जाईल तसं आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अशाच पद्धतीच्या योग्य त्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती महाराष्ट्रातील तमाम सर्व दिव्यांग आणि गरजू होतकरू या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.